हरये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी. भासे जना भूवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया. बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा. व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा. तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. हरे नमः. श्री भगवानुवाच दैवादुपेदमथ दैववशादपेतं वासो यथा परिकृतं मदिरामदान्धः देहोऽपि दैववशः खलु कर्म यावत् स्वारंभकं प्रतिसमीक्षते एव सासुः तं संप्रपञ्चमधिरूढ समाधियोग स्वाप्नं पुनर्न भजते प्रतिबुद्धवस्तुः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. त्याचप्रमाणे मैत्रेय विदुराला सांगतात आणि भगवान कपिल महामुनी आईला या ठिकाणी सांख्य तत्वज्ञान सांगत असताना म्हणतात की सांख्यामध्ये भक्तीचं महात्म्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. सगुण भक्ती आणि ही म्हणून सबीज असा शब्द इथं वापरला आहे. या ठिकाणी सगुण भक्ती करताना ध्यान कसं करावं याचं विवरण आपण काल केलं आणि हे ध्यान करत करत आत्मानमत्र पुरुषो व्यवधानमेक भगवंताशी किती तन्मयता प्राप्त व्हावी हे सांगताना ध्यान आपणाला समाधीपर्यंत घेऊन जातं. ही समाधी म्हणजे दोन प्रकारची, सबीज समाधी आणि निर्बीज समाधी, सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी, संप्राज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी. याप्रमाणे सोपेतयाचरमया मनसो निवृत्त्या. योगाभ्यासाने चित्त शांत होतं आणि चित्त शांत झाल्याबरोबर अविद्या रहित झाल्याबरोबर लय विक्षेप हे सगळंच नष्ट होतं. लय म्हणजे येणारी झोप, विक्षेप म्हणजे विषयाकडे धावणारं मन, हे सगळंच या ठिकाणी नष्ट होतं आणि स्वात्मन विधप्त उपलब्ध परात्मक आष्ठा, ध्येय, ध्याता आणि ध्यान हे तिन्ही या ठिकाणी नष्ट होऊन जातं. या ठिकाणी कुठेही वेगळेपणा शिल्लक राहत नाही, त्रिपुटी शिल्लक राहत नाही आणि स्वतःच्या देहावर देखील हा योगी आपल्या स्वतःच्या देहाचा देखील विचार करत नाही. तो देहापासून देखील मुक्त होतो. अहो, देहाबद्दलची जाणीवच शिल्लक राहत नाही. देहाबद्दलची जाणीव, माझा देह आहे ही तर भावनाच नाही, देहाच्या सुखदुःखाची भावना नाही, देहाबद्दलची जाणीव सुद्धा शिल्लक राहत नाही. हा देह म्हणजे आपण कपडे जसे अंगावर घालावेत त्याप्रमाणे आत्म्यावर चढवलेला हा देह म्हणजे कपडा आहे. ज्याप्रमाणे आपण देहावर कपडे चढवतो आणि कपडा टाकून दुसरा कपडा घालतो, तो कपडा जसा टाकून देतो किंवा या ठिकाणी उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, दैवादुपेत मथ दैव वशादपेतम वासो यथा परिकृतम मदिरामदांधा. या ठिकाणी भगवंतांनी उदाहरण दिलंय मदिरामदांधा. का हो म्हणले मदिरामदांध कशामुळं? मदिरामदांध म्हणजे दारू पिऊन धुंद झालेला माणूस, जसा त्याला स्वतःच्या देहावरच्या कपड्याचंही भान नसतं, तो जसा बेभान अवस्थेमध्ये असतो. या ठिकाणी उदाहरण दिलंय फक्त लौकिक, पण याचा अर्थ योगी म्हणजे काही या ठिकाणी मद्य पिणारा मदिरा मदांध माणूस नाहीये. योगी म्हणजे काही मदोन्मत्त अशा प्रकारचा माणूस नाही. योगी आणि मदोन्मत्त, योगी आणि मदिरा मदांध हे सारखे नसतात. सारखे एवढ्या पुरते की त्याला जसं स्वतःच्या कपड्याचंही भान नसतं, त्याच्या अंगावर कपडे फाटले काय आणि नसले काय आणि असले काय त्याचं त्याला भान नसतं. त्याप्रमाणे देहाचं भानच याला राहत नाही. देहाबद्दलची पूर्णपणे उदासीनता निर्माण होते. ज्याप्रमाणे जनकाची स्थिती आहे. जनकाकडे जेव्हा नारद या ठिकाणी
ची भेट जनकाची झाली. शुकाचार्य जेव्हा जनकाच्या भेटीला गेले असं वर्णन केलेलं आहे. शुकाचार्यांना सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा अभिमान जेव्हा झाला तेव्हा नारदांनी त्यांना जनकाकडे जायला सांगितलं. तेव्हा जनक आकटीमध्ये पाय टाकून बसले होते असं म्हणतात. यावेळेला जनकाच्याकडे पाहिल्यावर ते म्हणले, आकटीमध्ये पाय टाकलेत आणि तत्वज्ञानाची चर्चा चालू आहे? ते म्हणले, हो, कारण हे पाय माझे नाहीत, हे इंद्रिय माझे नाहीत. कुत्ता जाणे चमडा जाणे याप्रमाणे मला त्याचं देणं घेणं नाही, अशी भावना जनकाची होती. म्हणून ते आपण त्याला श्रेष्ठ दर्जाचे ब्रह्मर्षी जसे त्याप्रमाणे राजर्षी म्हणतो. राजा असून ऋषीप्रमाणे वागणारे. तेव्हा दैवादुपेतमथ दैववशादपेतम वासो यथा परिकृतम मध्ये रामदांधा. जीवनमुक्त स्थिती काय असते, जीवनमुक्ताची अवस्था काय, याचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. देहंच तम चरम स्थितिमुत्थितम वा. हा देह जागा झाला काय आणि झोपला काय. हा देह ज्याप्रमाणे आपण स्वतःच्या देहावरचे वस्त्र, आत्म्यावरचं वस्त्र म्हणजे देह आहे, जसं देहावरचं वस्त्र म्हणजे आपण परिधान करतो ते, त्याप्रमाणे हे आत्म्यावरचं वस्त्र आहे. म्हणून असं म्हणतात की या वस्त्राआड सगळं जग नग्न आहे. वस्त्राआड नग्न आहे हे बरोबर आहे. वस्त्र हे फक्त झाकण्यापुरतं आहे, पण तो या स्वतःच्या देहावरच नसल्यामुळं देहाचा अभिमान सोडूनच द्या, पण देहाचं भान देखील त्याला राहत नाही. सिद्धो विपश्यती यदोध्य गमत स्वरूपम. तो अत्यंत चरम अवस्थेपर्यंत गेलेला आहे, तो अत्यंत परम अवस्थेपर्यंत गेलेला आहे, जीवनमुक्त स्थितीपर्यंत गेलेला आहे. जीवनमुक्त अवस्था ही असते की जीवन जगत असून सुद्धा मुक्ताप्रमाणे तो वागत असतो, मुक्त स्थितीमध्ये वावरत असतो. शुकाचार्यांची अवस्था अशीच होती. जीवन जगत असताना ते मुक्त स्थितीत वावरत होते, दिगंबर स्थितीत वावरत होते. त्यांच्या भोवती सर्व हे बायका पोरं यांचा गर्दा. जेव्हा ते आकाशमार्गाने जात असत तेव्हा लोक त्यांच्याकडे पाहत होते, परंतु त्यांना मात्र त्याचं भान नव्हतं. ते म्हणतात दैवादुपेतमथ दैववशादपेतम वासो यथा परिकृतम मदिरा मदांधा. वासो यथा परिकृतम. ज्याप्रमाणे मदिरा मदांध किंवा मदिरेने उन्मत्त झालेल्या माणसाला स्वतःच्या देहाचं भान नसतं, देहावरच्या वस्त्राचं भान नसतं, त्याप्रमाणे हा योगी असतो. या ठिकाणी मदिरा मदांधाची तुलना केली आहे. याचा अर्थ असा नाहीये की मदिरा मदांध आणि योगी सारखाच. त्या ठिकाणी मनाची अवस्था सांगितली आहे, भावनेची अवस्था सांगितली आहे. स्वारंभकम प्रति समीक्षते एव सासुः. याप्रमाणे समाधी योगापर्यंत त्याची स्थिती कशी प्राप्त होते ते त्यांनी सांगितलंय. आणि स्वप्नम पुनर्न भजते प्रतिबद्ध वस्तू. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होते, स्वप्नात प्राप्त झाली म्हणजे जागं झाल्यानंतर जसं स्वप्न खोटं ठरतं, स्वप्न हे खोटे, स्वप्न हे मिथ्या, जागं झाल्यानंतर स्वप्न खोटं आहे. स्वप्नात जरी काही पाहिलं तरी प्रत्यक्षात जागं झाल्यानंतर जसं ते निरर्थक आहे, जसं ते खोटं आहे, त्याप्रमाणे या स्थितीमध्ये तो अवस्था त्याला प्राप्त होते. या ठिकाणी ह्या आत्मदर्शनाच्या 7 भूमिका योग वासिष्ठकारांनी सांगितलेल्या आहेत. आधी शुभेच्छा ही अवस्था. शुभेच्छा म्हणजे काय हो? शुभेच्छा म्हणजे बहिर्मुख वृत्तीचा अंतर्मुख वृत्तीकडे झालेला प्रवास म्हणजे शुभेच्छा. यावेळेला विषयासक्ततेच्या बद्दलची पश्चात्तापाची भावना ही प्रारंभीची आहे. त्यानंतर विचारणा ही अवस्था आहे. विचारणा अवस्थेमध्ये साधन मार्गाला तो लागला, अनुष्ठान करू लागला, अध्यात्म ग्रंथाचं परिशीलन करू लागला. ती विचारणा नावाची अवस्था आहे किंवा भूमिका आहे. तिसरी आहे तनुमानसी. ही अवस्था सज्जन सद्ग्रंथामध्ये गोडी लागणं, सज्जनाचं संगती आवडणं, अंतःकरण सद्गतीत होणं, भगवंताचा विचार आल्याबरोबर आनंदाश्रू डोळ्यामध्ये येणं, रोमांच उभे राहणं. त्याचप्रमाणे देहामधले सगळे अष्टसात्विक भाव जागृत झाल्यानंतर बाकी देहात सोबतचे सगळे पदार्थ जड आहेत ही जाणीव होणं, निधिध्यासन या ठिकाणी होत राहतं. तो ध्यानामध्ये तल्लीन होतो आणि सानंद संप्रज्ञात समाधी. या ठिकाणी ज्या समाधीचं वर्णन या ठिकाणी सुरुवातीला
कपिलाचार्यांनी केलेलं आहे ती सानंद आणि संप्रज्ञात समाधी, सास्मित समाधी या ठिकाणी साध्य व्हायला लागते. आणि क्षणिक आत्मप्रतीती, क्षणिक प्रकार या ठिकाणी आत्मप्रतीती येते पण क्षणिक स्वरूपामध्ये. यावेळेला अनुसंधान असतं, देहेंद्रियाचं कार्य चाललेलं असतं पण त्याच्यामध्ये त्याचं चित्त नसतं. ही कोणती अवस्था आहे? ही तनुमानसा ही अवस्था आहे. यावेळेला देहेंद्रियाचे कार्य चाललेलं आहे परंतु त्या देहाच्या कार्यामध्ये त्याचं चित्त नाहीये आणि त्यामुळं देह पडला काय आणि उठला काय, जागा झाला काय आणि झोपला काय याच्याबद्दलची त्याला काही जाणीव नसते. व्युत्थित समाहित अवस्थेमध्ये मन असतं. यानंतरची स्थिती आहे ती सत्वापत्तीची अवस्था. सत्वापत्ती म्हणजे कैवल्य अवस्था, ही सिद्धावस्था आहे, आत्मसाक्षात्काराची स्थिती आहे. आणि यावेळेला अज्ञानवृत्ती आणि ज्ञानवृत्ती दोन्ही मावळतात. हा मुद्दा आहे या ठिकाणी. ते म्हणतात की आता काहीही शिल्लक राहत नाही. यथोल्मुखादित स्फुल्लिंगात, या ठिकाणी कपिलाचार्य म्हणतात यथोल्मुखादित स्फुल्लिंगात धूमात वापी स्वसंभवात अप्यात्मत्वेनाभिमता यथाग्नी पृथुकोल्मुखात. त्याप्रमाणे जळतं लाकूड आहे, जळतं लाकूड ते लाकडालाही जाळतं, धुरालाही जाळतं आणि स्वतःही नष्ट होतं. त्याप्रमाणे आता काहीही शिल्लक राहत नाही. भूत, इंद्रिय, अंतःकरण हे सगळं नष्ट होतं. साक्षी आत्मा आपला वेगळा आहे ही जाणीव या ठिकाणी होते. आणि याप्रमाणे जळणारं लाकूड त्याच्या अग्नीसह प्रगटतं, त्यात धूर व्यक्त होतो पण नंतर ते अग्नी स्वतःही जळून जातो आणि तो लाकडालाही जाळतो. आता काही शिल्लक राहत नाही. ही अवस्था सत्वापत्तीची आहे. यावेळेला ते म्हणतात की कैवल्य अवस्था ही आत्मसाक्षात्काराची स्थिती आहे. ही अज्ञानवृत्ती नष्ट होते आणि ज्ञानवृत्ती नष्ट होते. आपल्याला अमृतानुभवामध्ये माऊलींनी याचं वर्णन केलेलं दिसतं. सुरुवातीला त्यांनी शब्दाचं महत्त्व सांगितलंय, नंतर शब्द खंडन केलंय, शब्द कसे पोचू शकत नाहीत अनुभवापर्यंत हे सांगितलंय. शब्द खंडनानंतर अज्ञान खंडन केले, अज्ञान खंडनानंतर ज्ञान खंडन केले. म्हणजे अज्ञानानंतर ज्ञानप्राप्ती आपल्याला होते असं आपण म्हणतो पण ज्ञानाचं सुद्धा खंडन झालं पाहिजे. म्हणजे शेवटी ज्ञानही शिल्लक राहिलं नाही पाहिजे. का? ज्ञान शिल्लक राहिलं तरी ज्ञानाबद्दलचा अभिमान शिल्लक राहतो, ज्ञानाबद्दलचा अहंपणा शिल्लक राहतो आणि मग पुन्हा कितीही जरी योगी श्रेष्ठ दर्जाचा झाला तरी योग भ्रष्टो भिडायते, तो पुन्हा योग भ्रष्ट होऊन जन्माला येतो. तो कितीही मोठा असला, किती श्रेष्ठ असला तरी योग भ्रष्ट म्हणून या ठिकाणी जन्माला येतो. त्याचं कारण असं आहे की योगी किती श्रेष्ठ झाला तरी जोपर्यंत त्याला त्याचं अज्ञानही संपायला पाहिजे आणि ज्ञानही संपायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की शंकराचार्यांच्या अनेक शिष्यांच्या पैकी काही शिष्य ज्याला आपण अमलक म्हणजे आवळ्याप्रमाणे तो सगळ्या विश्वाकडे पाहत होता. स्वतःचं ज्ञान त्याला आवळ्याप्रमाणे सगळ्या विश्वाकडे पूर्ण ज्ञानी झालेला असा अमलक, म्हणजे ज्याला आपण आवळा म्हणतो, त्या आवळा जसा आपण हातावर घ्यावा तसं सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं होतं परंतु पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागला. त्याचं कारण ज्ञानाचा देखील अभिमान होतो आणि ते म्हणतात हा ज्ञानाचा अभिमान पुन्हा जन्म घ्यायला कारणीभूत ठरतो. म्हणून हे कर्माशय नष्ट झाले पाहिजेत. हे कर्माशय संस्काराचे जन्ममरण रूप असतात, ते नष्ट झाले म्हणजे खऱ्या अर्थाने ही स्थिती प्राप्त होते. आणि मग ही आत्मदर्शनाची चौथी भूमिका सत्वापत्तीची आहे. आणि ही सत्वापत्तीची भूमिका म्हणजे कैवल्यावस्था, आत्मसाक्षात्कार अवस्था, ज्ञान आणि अज्ञान वृत्ती नष्ट होणे, हृदय ग्रंथीचं भेदन, भिद्यंते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया, याप्रमाणे सगळे संशय नष्ट होणे. एकही संशय म्हणजे काहीतरी मनामध्ये ज्ञानाबद्दल अज्ञानाबद्दल असणारी भावना, ही संशय देखील राहत नाहीत. कुठलेही संशय मनामध्ये ज्ञानाबद्दलचे देखील शिल्लक राहत नाहीत. निसंशय अशी अवस्था होते. सर्व प्रकारच्या कर्म ग्रंथीचं भेदन होतं, त्या क्षीण होतात
आणि जीवनमुक्त अशा प्रकारची अवस्था प्राप्त होते. तो जीवनात जगत असून मुक्त स्थिती भोगतो. ही जीवनमुक्तीची स्थिती कशी आहे त्याने वर्णन केलंय की जीवनमुक्त हा कसा असतो, ज्याप्रमाणे एखादं फूल आहे, त्या फुलामधला सुगंध निघून गेला तरी फूल जसं जागेवरच राहतं, त्याप्रमाणे हा जीवनमुक्त अवस्थेमध्ये जीवनमुक्त अवस्था जगणारा जो योगी आहे तो कशा पद्धतीने जीवन जगतो, तर तो त्याचं जीवन चाललेलं आहे म्हणून असतं, परंतु हा जीवन जगणारा जीवनमुक्त जसा हस्तामलक हा शंकराचार्यांचा शिष्य होता. तो जन्माला आला खरा, परंतु जन्माला आल्यानंतर 12 वर्ष तो बोललाच नाही. पण शंकराचार्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी त्याला ओटीत घातलं. म्हणले हा पोरगा तुम्हाला दिला, हा बोलतच नाहीये. आणि शंकराचार्यांनी प्रश्न विचारल्याबरोबर सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागला. अरे तू बालका, तू कोण आहेस, तू कुठून आलास, तू कुठं चाललास, असं त्याला प्रश्न विचारले. आणि मग त्याने सांगितलं नाहम मनुष्यो न च देव यक्षौ न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः. मी ब्राह्मण नाही. कोण आहे असं विचारल्यानंतर मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी मनुष्य नाही, मी राक्षस नाही, मी यक्ष नाही, मी आत्मा आहे, शिवोहम शिवोहम असं उत्तर त्यांनी दिलं. आणि हा पहिल्यांदा बोलला, काहीच बोलत नव्हता 12 वर्ष, आणि बोलला ते संस्कृतमध्येच बोलला आणि उत्तर दिलं. शंकराचार्य म्हणले अरे हा योगभ्रष्ट आहे, हा श्रेष्ठ दर्जाचा ज्ञानी आहे. आणि त्याला घेऊन शंकराचार्य गेले. सांगायचं तात्पर्य असं की या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर सुद्धा जर जन्म येऊ शकतो, जन्माला माणूस येऊ शकतो, कारण तिथपर्यंतची अवस्था ही जरी प्राप्त झाली तरी ज्ञानाने थोडाफार तरी अहंकार शिल्लक राहतो. आणि म्हणून जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाल्यानंतर मात्र सर्व प्रकारचे अहंकार नष्ट होतात, ज्ञानही नष्ट होतं आणि अज्ञानही नष्ट होतं. ज्ञानाचंही खंडन सांगितलंय आणि अज्ञानाचंही खंडन सांगितलंय. त्याचप्रमाणे 5वी अवस्था आहे असंसक्ती. असंसक्ती म्हणजे परिच्छिन्न अहंभाव नष्ट होतो, पूर्ण अहंभाव नष्ट होतो. विश्वाशी तादात्म्य तो पावतो. विश्वाशी तादात्म्य पावल्याबरोबर संकल्प आणि सिद्धी बरोबरच होऊ लागते. यावेळेला संकल्प आणि सिद्धी, तो एकटा जरी जेवला तरी हजारो लोक जेवले अशी स्थिती होते. तो एकटा, जसा भगवान गोपालकृष्णाने एक भाजीचं पान खाल्लं आणि सगळ्या प्रकारच्या या शिष्याला, जे त्यांची परीक्षा घ्यायला आलेले होते दुर्वास वगैरे, दुर्वासांचे शिष्य, सगळ्यांचे पोट भरले. कसे काय भरले हो म्हणले, याचं कारण भगवंताच्या या अवस्थेच आहे. या अवस्थेमध्ये असंसक्ती नावाची अवस्था आहे. इथे यम यम कामयते सोस्य संकल्पा देव समुत्तिष्ठती. जो जो संकल्प करावा तो तो परिपूर्ण होतो, जो जो संकल्प करावा तो तो सिद्धीला जातो. असं म्हणतात की आपला देह हा देखील असाच आहे. धन्य धन्य हा नरदेहो याची अपूर्वता पाहो हो. जे जे आपण जो जो कीजे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते. जे जे आपण करावं ते सिद्धीला पावत असतं. जे जे आपण करावं ते सिद्धीप्रत जातं. कारण या ठिकाणी आपण ज्ञानपूर्वक सगळ्या गोष्टी करतो. म्हणून ही असंसक्ती अवस्था आहे. यावेळेला यम यम कामयते सोस्य संकल्पा देव समुत्तिष्ठती. त्यानंतर 7वी अवस्था आहे ती पदार्था भावना. ही पदार्था भाविनी किंवा पदार्था भावना ही जीवनमुक्तीतील जीवनमुक्ती आणि या ठिकाणी स्वप्नतुल्य आणि ही तुर्यगा सुषुप्तीसारखी अवस्था आहे. जीवनमुक्ती अवस्था म्हणजे स्वप्नासारखी आहे असं समजा. आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं तर जशी आपली स्वप्नातली स्थिती असते तशी जीवनमुक्त स्थिती असते. आणि सुषुप्तीची जशी अवस्था असते तशी तुर्यगा ही चतुर्थ अवस्था असते, त्याला आपण तुर्य अवस्था म्हणतो. ही तुर्यगा अवस्था आहे. हीच पदार्था भावना अवस्था आहे. बाह्य जगाचं यावेळेला भान नसतं आणि म्हणून बाह्य जगाचं भान नसतं, जागृती नाही आणि भानही नाही. आणि हीच अवस्था भगवंतांनी सांगताना दैवादुपेतमथ दैव पशाद वशादपेतम वासो यथा परिकृतम मदिरा मदांधा ही अवस्था सांगितली आहे. की ज्याप्रमाणे जगाचं भान नाही, स्वतःचंही भान नाही, आत्मभान नाही आणि अशा अवस्थेत तो जगत असतो. जागृती नाही आणि निद्राही नाही अशा अवस्थेत तो जगतो.
डोळ्यावर झापड यावी तसे सगळे व्यवहार तो करत असतो. ज्याला आपण सुंद असं म्हणू, आपण म्हणतो सुंद स्थिती आहे. जडभरताची जी अवस्था होती, पुढे आपण 5व्या स्कंधात बघणार आहोत जडभरत. त्या जडभरताची जी अवस्था होती ती ही अवस्था आहे. पदार्थाभाविनी किंवा तुर्यगा या भावनेमध्ये, या जाणीवेमध्ये वासो यथा परिकृते मदिरामदांधा, ही अवस्था अगदी अशीच आहे, कपिल महामुनींनी वर्णन केलेली. म्हणून ही 7वी आत्मदर्शनाची भूमिका आहे आणि 6वी आत्मदर्शनाची भूमिका आहे. आणि 7वी आत्मदर्शनाची भूमिका ही तुर्यगा अवस्थेपर्यंत जाते. सुषुप्तीप्रमाणे ही अवस्था असते. इथे व्युत्थान नसतं, जागृती होत नाही. आपण झोपेतून जागे होतो, साखर झोपेतूनही आपण जागे होतो, पण या अवस्थेतून जागृती नाही, ती असंप्रज्ञात समाधी त्याला लागते. आणि गाडीला झुंपलेले बैल जसे त्याला कासरा ओढला नाही, कोरडा मारला नाही आणि मालक काही बोलला नाही तरी जसा चालतच राहतो, कारण त्याला माहित असतं गाडी रस्ता. जसा गाडीला जोडलेले बैल गाडी रस्त्याने चालत राहतात शांतपणाने, तिथे कुणीही संचलन करत नाही तरी चालत राहतात. त्याप्रमाणे याचं मन परिपूर्ण एकरूप झालेलं असतं आणि ते भगवंताशी तादात्म्य पावलेलं असतं. ही जी 7वी अवस्था आहे ती तुर्यगा. ह्या आत्मदर्शनाच्या 7 भूमिका आपल्या योग वासिष्ठामध्ये सांगितलेल्या दिसतात. त्याप्रमाणे कैवल्यपाद या प्रकारामध्ये सुद्धा आचार्यांनी किंवा या अवस्थेचं वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. त्याचप्रमाणे शंकराचार्यांनी सुद्धा याचं विवरण केलेलं आहे. कैवल्यपाद अवस्थेमध्ये, कैवल्यपाद नावाच्या प्रकारामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा कपिल महामुनी प्रणित आपण ध्यान बघितलं, सगुण अवस्था बघितली, संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी बघितली. यामध्ये संचिंतयेत भगवतः चरणारविंदम, चरणापासून आपण तो कसा विचार करायचा हे आपण. यानंतर असंप्रज्ञात समाधी जी आहे, जी सानंद समाधी आहे, सस्मित किंवा सानंद, ही सानंद किंवा सस्मित समाधी ही आपल्याला संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात यामध्ये मात्र समाधीचं फल जे वैराग्य आहे ते प्राप्त होतं, परवैराग्य इथे प्राप्त होतं. त्यानंतर सबीज समाधी, निर्बीज समाधी अशा 2 प्रकार आपण बघितले. आणि चित्ताच्या 5 वृत्ती यांनी सांगितलेल्या आहेत. पतंजलींनी चित्ताच्या 5 वृत्ती सांगितल्या. कोणत्या? एक प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. आणि 5 भूमिका, क्षिप्त म्हणजे मूढ, विक्षिप्त म्हणजे विरुद्ध क्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध, अशा या सर्व चित्तवृत्तीपासून तो मुक्त होतो. या सगळ्या चित्तवृत्ती त्याच्या नष्ट होतात. आणि म्हणून सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतात्मी चात्मनी. आता सगळ्या चित्तवृत्ती नष्ट झाल्या, सगळ्या प्रकारच्या मनोभूमिका त्याने आत्मसात केल्या, पादाक्रांत केल्या असं म्हणा. अशा वेळेला सर्व भूत त्याच्या हृदयात आहेत. जसं शुकाचार्यांच्या बाबतीत वर्णन आपण केलं, तम सर्वभूत हृदय मुनिमान तोस्मी. सगळे भूत हृदय, सगळ्या भूतांच्या हृदयामध्ये याचं प्रविष्टीकरण होऊ शकतं. सगळे भूत माझ्यामध्ये आणि मी सर्व भूतांच्या मध्ये, सगळे प्रकारचे प्राणी मात्र, सगळे जीव जंतू यांच्यामध्ये याचा अनुप्रवेश होऊ शकतो. जसा माऊलींनी सुद्धा रेड्याच्या मध्ये अनुप्रवेश करून त्याच्या तोंडी वेद बोलवले, भिंतीमध्ये अनुप्रविष्ट होऊन भिंत चालवायला या ठिकाणी चालवायचा चमत्कार केला. जनाबाई म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी हे चमत्कार केले. हे असं ठामपणे म्हणण्याचं कारण असं आहे की संत खोटं बोलत नाहीत. संतांना खोटं बोलून काय मिळणार होतं? संत ज्ञानेश्वरांच्याच काळात जनाबाई होत्या आणि जनाबाईंनी याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे वेद बोलावल्याचं वर्णन जनाबाईंनी केलंय. जनाबाई तर ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबरच्याच आहेत, त्याच काळातल्या आहेत, म्हणजे समकालीन आहेत असं म्हणा. आणि म्हणून त्यांनी केलेलं वर्णन त्यांच्या अभंगातलं जर पाहिलं तर त्यामध्ये वेद महिषामुखी बोलविले म्हणून त्याचं वर्णन केलंय, भिंत चालवल्याचं वर्णन केलंय. याचा अर्थ असा की माऊलींचे हे चमत्कार केवळ चमत्कारासाठी नव्हते, केवळ नमस्कारासाठी नव्हते, तर त्यातून त्याने आज सिद्धांत सांगायचा होता की सर्व भूत हे माझ्या हृदयात आहेत. कोणते? सर्व भूतेषु चात्मानं सर्व भूतानी चात्मनी.
सर्व भूत मात्र यांना प्रेरणा देणारं चैतन्य जे तत्व आहे ते माझ्याजवळ आहे आणि या चैतन्याच्या द्वारे सर्व भूत मात्र संचलित होऊ शकतात. जर चैतन्य एकच असेल, चैतन्य जर एकच तत्व असेल तर ते माझ्यात आहे आणि मग समोरच्या माणसात नाही का? आहे. फक्त काय आपलं कमी आहे, आपल्याला त्याच्याशी लिंक होता येत नाही. आता हा शब्द आपण मुद्दाम वापरला पाहिजे. आपण जेव्हा आज म्हणतो लिंक, लिंक द्या ना. लिंक दिल्याशिवाय आपलं या ठिकाणी उघडतच नाही. जरी काही असलं तरी लिंक पाहिजे. लिंक असल्याशिवाय ज्याप्रमाणे चाललेला कार्यक्रम आपल्याला पाहता येत नाही. कार्यक्रम चाललाय पण लिंकच दिली नाही हो, लिंकच ओपन होत नाही, मग कार्यक्रम दिसत नाही. जरी कार्यक्रम ऑनलाईन चाललेला असला तरी लिंक पाहिजे. त्याप्रमाणे ही लिंक म्हणजेच आत्मप्रकाश, ही लिंक म्हणजे आत्मज्योती, ही लिंक म्हणजे चैतन्य. या लिंक जोडली जाणे म्हणून त्या ठिकाणी योग, योग म्हणजे जोडलं जाणे. योगाच्या द्वारे ही लिंक सगळ्या जगातल्या वस्तुमात्रामध्ये श्रेष्ठ दर्जाचे संत, महात्मे, साधू, योगी हे जोडू शकतात. आणि म्हणून सर्व भूत मात्र तम भूत सर्वभूत हृदय मुनिमान तोस्मी म्हणून शुकाचार्यांना झाडांच्या द्वारे आवाज काढता येऊ शकतो, त्यांना उत्तर देता येऊ शकतं, ओकार देता येऊ शकतो. ज्ञानेश्वर माऊलींना रेड्याच्या मुखी वेद बोलवता येऊ शकतात, भिंत चालवता येऊ शकते. आणि या ठिकाणी ते म्हणतात की असे चमत्कार केवळ चमत्कारापुरते नाही आहेत, त्याच्या मागे एक सिद्धांत आहे, तो विश्व चैतन्यवादाचा. आणि म्हणून सर्व भूतांच्या मध्ये मी आहे. माझ्या मध्ये जे चैतन्य तेच सर्व भूतांच्या मध्ये चैतन्य आहे. आणि जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. याप्रमाणे हा भक्तियोग हा जो सिद्धांत त्यांनी सांगितला तो या दृष्टीने महत्वाचा आहे. सर्व भूतेषु चात्मानं सर्व भूतानि चात्मनी ईक्षितानन्य भावेन भूतेष्वेव तदात्मताम. तदात्मताम, तदात्मता ही फार महत्वाची आहे. तादात्म्य, आपलं तादात्म्य नाहीये. आपलं तादात्म्य कशाशी आहे? आपल्या इंद्रियाशी आहे. इंद्रियाशी तादात्म्य म्हणून आपल्याला एखाद्या अग्नीवर पाय पडला की पोळतो, चटका बसला. का बसला? तादात्म्य आहे. कोणाचं? आपल्या इंद्रियाचं आणि आत्म्याचं तादात्म्य म्हणून. आपल्या आत्म्याचं दुसऱ्या जीवाशी तादात्म्य करा ना, म्हणजे त्याच्या मनातल्या वेदना, त्याच्या मनातल्या व्यथा तुम्हाला कळू शकतील. नाथांनी गाढवाला पाणी का पाजलं? ही वेदना त्यांना का कळाली? तादात्म्य होतं म्हणून कळाली. म्हणून या ठिकाणी या महिषाच्या पाठीवरचे बळ माऊलींच्या पाठीवर कसे काय उमटले गेले? त्याचं कारण तादात्म्य होतं म्हणून. ही तादात्म्य हा जो शब्द हिने वापरलाय, ईक्षिता नन्य भावेनं भूतेष्व तदात्मताम, त्याच्यामध्ये तदात्मता, त्याच्यातला आत्मा आणि माझ्यातला आत्मा भिन्न नाही, फक्त जोडला गेला नाही एवढंच. आणि हा जोडला गेला, लिंक जोडली गेली की जसं आपल्याला आपली प्रोफाईल उघडते किंवा आपलं चाललेला कार्यक्रम दिसतो, लिंक जर उघडली गेली नाही तर ज्याप्रमाणे दिसत नाही त्याप्रमाणे ही लिंक जोडण्याचं काम, लिंक उघडण्याचं काम, लिंक देण्याचं काम योगाच्या साह्याने हे योगी करत असतात. स्वयोनिषु यथा ज्योतिरेकम नाना प्रतीयते. याने उदाहरण दिले की ज्याप्रमाणे ज्योती ही भिन्न भिन्न आकाराच्या आहेत, परंतु अग्नी त्यातला एकच आहे. कंदिलातली ज्योत वेगळी असेल, एक्क्यातली ज्योत वेगळी असेल, समईतली ज्योत वेगळी असेल किंवा मशालीची ज्योत वेगळी असेल. ज्योत भिन्न आहे, त्याचा आकारही भिन्न आहे, पण त्यातलं तत्व कोणतं आहे? अग्नि तत्व जसे एक आहे. यथा स्वयोनिषु यथा ज्योतिरेकम नाना प्रतीयते योनिनाम गुणवैषम्यात तथात्मा प्रकृतो स्थितः. हा सिद्धांत आईला त्यांनी सांगितला. आई, या ठिकाणी हे अग्नितत्व एक आहे, जरी त्याचे भिन्न भिन्न आकार दिसले. आडवं लाकूड आहे, आडवं लाकूड पेटलं तर आडवा अग्नी दिसेल, उभं लाकूड पेटलं तर उभा अग्नी दिसेल, आणि गोल एखादं चाक पेटलं तर गोल अग्नी दिसेल. अग्नी गोल आहे का? अग्नी आडवा आहे का? अग्नी उभा आहे का? अग्नी तिरपा आहे का? अग्नी चौकोनी आहे का? अग्नी त्रिकोणी आहे का? नाही. मग काय त्रिकोणी आहे? त्रिकोणी लाकूड आहे, गोल लाकूड आहे, उभं लाकूड आहे, आडवं लाकूड आहे. म्हणून ते म्हणतात स्वयोनिषु यथा ज्योतिरेकम नाना प्रतीयते. ज्याप्रमाणे आपल्याला भिन्न भिन्न लाकडाच्या आकारानुसार अग्नी दिसतो, अग्नी हा एकच आहे, आकार भिन्न आहेत. योनिनाम गुणवैषम्यात
तसं गुणवैषम्य कशाचं आहे? योनींचं आहे. गुणवैषम्य कशाचं आहे? मायेचं आहे. गुणवैषम्य कशाचं आहे? आकाराचं आहे. गुणवैषम्य म्हणजे गुणातली विषमता, भिन्न भिन्नता. गुणवैषम्य म्हणजे भिन्नता, विभिन्नता, व्हरायटी ज्याला आपण म्हणू. ही व्हरायटी कशाची आहे? अहो साखर एकच आहे, पण व्हरायटी म्हणजे काय? जिलबी वेगळी आहे, बासुंदी वेगळी आहे. आता महालक्ष्मी आल्याच आहेत, लाडू आहेत, करंजी आहे, जिलबी आहे, बासुंदी आहे. अहो हे काय हो? भिन्न भिन्न पदार्थ आहेत, पण साखर त्यातली एकच आहे. साखरची गोडी, साखरेशिवाय यातला कोणता तरी पदार्थ झालाय का? नाही. लाडूतही साखर आहे, जिलबीतही साखर आहे, गुलाबजामुनतही साखर आहे, त्याचप्रमाणे बासुंदीतही साखर आहे. सगळ्या गोष्टीत साखर आहे, पण भिन्न भिन्न नावं आपण देतो. ज्याप्रमाणे भिन्न भिन्न पदार्थाच्या गोडीमध्ये फरक पडतो. साखर एकच आहे, पण प्रत्येक पदार्थाची भिन्नता आपण सांगतो. त्याप्रमाणे ते म्हणतात गुणवैषम्यात. त्याप्रमाणे हे गुण आपल्याला भिन्न भिन्न भासतात, पण आत्मा एकच आहे. प्रकृतौ स्थितः, तो त्या प्रकृतीमध्ये स्थित आहे. साखर ज्याप्रमाणे सर्व पदार्थात आहे, पण साखर ही आपल्याला कुठेच दिसत नाही. साखरेचं नावही कोणी घेत नाही. का म्हणले? तिला नावच नाही. का? गोड जिलबी फार गोड झाली वा म्हणले, पण लाडू फिकटच झालेत, लाडू काही गोड झाले नाहीत. म्हणजे काय? साखर कमी जास्त पडली, तेव्हा साखरेचं नाव कुणी घेत नाही, पण लाडू चांगले झालेत, जिलबी चांगली झाली आहे, बासुंदी चांगली झाली आहे, गुलाबजामू चांगले झालेत असं आपण म्हणतो. का बरं असं म्हणतो? याचं कारण साखर स्वतःचे गुण दुसऱ्याला समर्पित करते. म्हणून ते म्हणतात की साखर ही जशी आपल्या स्वतःच्या माधुर्यादी स्वभावानाम अन्यांश स्वगुणार्पिणाम, माधुर्यादी स्वभाव जे साखरेचे, हे साखरेचे माधुर्यादी गोड असलेले स्वभाव म्हणजे गुण. साखरेचा गुण काय? गोडी. हा गोडी नावाचा गुण साखर दुसऱ्या पदार्थाला देतं, समर्पित करतं. अन्यांश स्वगुणार्पिणाम, आणि मग पदार्थ गोड होतो. साखरेचं नाव कोणीच घेत नाही, पदार्थांचं नाव लोक घेतात. साखरेचं का घेत नाहीत? अहो साखर त्यात एकरूप झाली. त्याप्रमाणे ते म्हणतात की भगवान आत्मा हा असा एकरूप होतो आणि सगळे व्यवहार माया करते, सगळे व्यवहार प्रकृती करते, सगळे व्यवहार बाह्य गोष्टी होतात, गुणवैषम्यानुसार होतात. तस्मादिमान स्वाम प्रकृतीम दैवीम सद सदात्मकाम. ही सद आणि असद, सद सदात्मक म्हणजे सद म्हणजे सत्य आणि असत म्हणजे खोटं नाही, असत्य नाही, पण जे कायम टिकणारं नाही त्याला असत म्हणायचं. सत म्हणजे कायम टिकणारं आणि असत म्हणजे काही काळ टिकणारं परंतु नंतर नष्ट होणारं, परिवर्तित होणारं. कारण एकूणच सगळ्या विश्वामधलं परिवर्तन हे तत्व विश्वामधलं. सगळे विश्व परिवर्तित होत असतं. प्रत्येक कुठलाही पदार्थ हा परिवर्तित होतो असं सूत्र आहे. कुठलाही पदार्थ परिवर्तित होतो, बदलतो, आणि हा बदल म्हणजे माया, बदल म्हणजे प्रकृती, आणि जे कायमस्वरूपी टिकतं तो ईश्वर. जे बदलतं ते प्रकृतीचं स्वरूप असतं आणि जे टिकतं ते मात्र भगवंताचं स्वरूप असतं. म्हणून ते म्हणतात की ही प्रकृती ही भिन्न भिन्न रूपामध्ये आम्हाला दिसते. तत्वाच्या दृष्टिकोनातून तत्व बदलत नाही, परंतु तपशील मात्र बदलतो. हा तपशील मायेचा आहे आणि तत्व म्हणजे ईश्वर आहे. याप्रमाणे ते म्हणतात हा तत्वाचा जो विचार आहे तो जर आपण केला तर माया आणि ईश्वर सद सदात्मकम, सद आणि असद या दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसतील. सद म्हणजे ईश्वर तत्व आणि असद म्हणजे माईक, म्हणजे खोटं नव्हे. या ठिकाणी खोटं शब्द वापरणं चुकीचं आहे. हे कायम न टिकणारं म्हणून त्याला असद असा शब्द या ठिकाणी वापरलाय. ते म्हणतात की हे सद आणि असद अशा दोन्ही पातळीवर विश्वाची निर्मिती कशी होते, विश्व कसं संचलित होतं, विश्व राहतं कसं, आणि आत्मा या ठिकाणी अडकतो का, तर असद गोष्टीमध्ये तल्लीन झाल्यामुळे तो अडकतो अशी भूमिका या ठिकाणी त्यांनी धारण केलेली आहे. आणि म्हणून कोणतीही वस्तू जी निर्माण होते ती परिवर्तित होते, त्याचं परिवर्तन होत असतं. असा त्या ठिकाणी डायनेमिक्सचा दुसरा सिद्धांत जो आहे तो असं सांगतो की
सगळ्या गोष्टीचं परिवर्तन उष्णतेमध्ये होतं. एक उष्णता निर्माण होते आणि ही उष्णता कायम टिकते. परिवर्तन वस्तूचं होतं. एक वस्तू आज दिसते, काही दिवसांनी ती परिवर्तित झालेली दिसते. आपण बघतो ना की आज आपल्याला एक कळी दिसते, उद्या त्याचं फूल झालं. काय झालं म्हणजे परिवर्तन झालं. बीज होतं, त्या बीजाचा वृक्ष झाला. हे परिवर्तन होतच असतं. ते म्हणतात की बीज नुरे डौलात तरु डुले. या ठिकाणी फूल गळे, फूल गळालं. फळ गोड जाहले. फळ कुठून आलं? फुलातूनच आलं. फूल गळे फळ गोड जाहले. बीज नुरे तवरात डौलात तरु डुले. तेव्हा त्याप्रमाणे जीवन नष्ट होतं, मृत्यू येतो, मृत्यूनंतर पुन्हा जीवन आहे. हे परिवर्तन चाललेलं आहे. हे जीवनातलं जे परिवर्तन आहे, जीवनातलं जे बदलतं सूत्र आहे, तेच या ठिकाणी त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, हे आई, तुला हा जीवनातला परिवर्तनाचा सिद्धांत मी सांगितला. आणि हे गुण, हे प्रामुख्याने इथं जे गुण शब्द वापरलाय, गुणवैषम्यात, हे गुण किती प्रकारचे? तर 24 प्रकारचे गुण आहेत. शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, संस्कार, धर्म आणि अधर्म, असे 24 गुण त्यांनी सांगितलेत. आणि हे सगळे गुण द्रव्याश्रय, द्रव्याच्या आश्रयाने राहतात. द्रव्याश्रय गुणवान असं म्हटलंय. क्रिया गुणाश्च विद्यन्ते, आणि त्या गुणावर सगळ्या क्रिया चालतात. म्हणून क्रिया गुणाश्च विद्यन्ते यस्मिन, क्रिया गुणवत समवायी कारणमिती, यांचा समवाय संबंध असतो, म्हणजे नित्य संबंध असतो. 6 द्रव्य गुणक्रिया करणारे कोणते? तर पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, मन आणि आत्मा, हे 6 द्रव्य गुणक्रिया करणारे. 3 द्रव्य हे आकाश, काल आणि दिशा, हे गुण असणारे पण क्रियावान नाहीत. एकूण 9 द्रव्य सांगितलेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, कालो, दिग, आत्मा, मन इति, असे 9. त्यातले 6 गुणक्रिया करणारे आणि 3 म्हणजे आकाश, काल आणि दिशा, हे मात्र गुण असणारे पण क्रियावान नाहीत. एकाच वेळी 2 पदार्थांचं ग्रहण होत नसतं. म्हणून युगपत ज्ञानानुत्पत्तीर मनसा लिंगम असं त्यांनी म्हटलंय. याप्रमाणे या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर जी भूमिका सांख्यवाद्यांनी मांडली, त्या भूमिकेमध्ये सत आणि असत, त्या ठिकाणी सत म्हणजे सत्यस्वरूप, सद असत, प्रध्वंसाभाव म्हणजे जे नष्ट होतं, अस्तित्व, अस्तित्वानंतर विनाश, हा अभाव. साधारणतः 5 प्रकारचे अभाव सांगितलेले आहेत. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव, प्रत्यक भाव आणि अत्यंताभाव. प्रागभाव म्हणजे पूर्वी हा घडा अस्तित्वात होता, आता आहे का? नाही, फुटला. काय झालं? प्रागभाव. पूर्वी अस्तित्वात होता म्हणजे आम्हाला फक्त त्याचं स्मरण रूपाने तुला शिल्लक आहे. नंतर प्रध्वंसाभाव, हा सत आणि असत या स्वरूपाचा असतो. प्रध्वंस म्हणजे आधी जो अस्तित्वात नव्हता, प्रागभाव, त्याचं फक्त स्मरण राहिलं. मग आता फुटल्यानंतर तो प्रध्वंसाभाव झाला. त्यानंतर अन्योन्याभाव, हा सत्वासत या स्वरूपाचा असतो, एकमेकावर अवलंबून असतो. म्हणजे या ठिकाणी घोडा आणि गाय, हा घोडा नाही, ठीक आहे, पण गाय आहे का? हा अन्योन्याभाव आहे. म्हणून घोडा ही गाय नाही असं म्हणणे म्हणजे अन्योन्याभाव, किंवा गाय ही घोडा नाही असं म्हणणं म्हणजे अन्योन्याभाव. त्यानंतर प्रत्यक भाव, नास्ति घटो गेह सतो, अन्योन्य या ठिकाणी प्रत्यक भाव. समजा एक घडा आहे, तो आपण घराच्या बाहेर ठेवला, घरात आहे का? घरात घडा आहे का? याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. मी काय विचारलं, घरात घडा आहे का? नाही, घडा आहे पण कुठे? बाहेर आहे. हा झाला प्रत्यक भाव, म्हणजे आहे पण तो बाहेर आहे. समजा एक गृहस्थ आला, म्हणले रामराव आहेत का? म्हणले नाही येत. नाही येत म्हणजे? नाही येत म्हणजे बाहेर गेलेत. म्हणजे नाही येत म्हणजे काय, जगात नाहीत असा अर्थ होतो का? नाही, नाहीत म्हणजे बाहेर गेलेत. ते आहेत पण घरात नाही, त्याला म्हणतात प्रत्यक भाव.
त्यानंतर अत्यंताभाव म्हणजे जिथे सदसत, सद आणि असत हे दोन्ही ठिकाणी अभाव. शशशृंग, जसं सशाला शृंग नसतं, किंवा वंध्यापुत्र ही संकल्पना. वंध्येला पुत्र झाला तर त्याला वंध्या कोण म्हणेल. आणि वंध्यापुत्र ही संकल्पना जशी अत्यंताभावाची, अहो जे घडलेच नाही त्याची वार्ता पुसशी काही, ज्याप्रमाणे हा सशशृंग किंवा वंध्यापुत्र, मृगजळ ह्या संकल्पना या प्रकारच्या आहेत. किंवा खपुष्प, आकाशाचं फूल, या संकल्पना या प्रकारच्या आहेत. याप्रमाणे ते म्हणतात की या सर्व भावांच्या मध्ये सर्व माईक गोष्टी ह्या नष्ट होतात. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे थर्मोडायनेमिक्सचा जो दुसरा नियम आहे तो जगातल्या सर्व घडामोडीमध्ये बऱ्याचशा क्रिया ह्या अपरिवर्तनीय असतात. म्हणून भौतिक पदार्थांचं रूपांतर अनुपयुक्त उष्णतेत होतं. अनुपयुक्त उष्णता म्हणजे लो ग्रेड हीट असं त्यांनी म्हटलंय. विश्वातील सर्वच पदार्थांचं रूपांतर अनुपयुक्त उष्णतेत होतं. हाच प्रलय. अनुपयुक्त उष्णतेत सगळ्या जगाचं परिवर्तन होतं. हीच साम्यावस्था, हाच प्रलय. म्हणजे या नव्या भाषेमध्ये जे वैज्ञानिकांनी सांगितलं तेच पुराणिकांनी सांगितलंय पुराणांच्या भाषेत, परंतु आपल्याला ती भाषा कळत नाही म्हणून, किंवा त्याचे अर्थ लागत नाहीत म्हणून आपण त्याला खोटं मानतो. परंतु अनुपयुक्त उष्णतेमध्ये सर्व या पदार्थांचं परिवर्तन होतं. आणि अशा सगळ्या पदार्थांचं परिवर्तन जेव्हा अनुपयुक्त उष्णतेत होतं तेव्हा तोच प्रलय आहे, तेव्हा तीच लो ग्रेड हीट आहे. याप्रमाणे ते म्हणतात दुर्विभाव्यां पराभाव्य स्वरूपेण अवतिष्ठते. याप्रमाणे हे आई तुला मी हे ज्ञान सांगितलं. आता देवहूती प्रश्न विचारते. लक्षणं महदादीनां प्रकृते पुरुषस्य च स्वरूपं लभ्यते मेषां येन तात पारमार्थिकम्. देवा, आपण जे ज्ञान सांगितलं, प्रकृती, पुरुष आणि महत्त्व यांचं लक्षण सांगितलं, हे सांख्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा हे प्रत्येक भिन्न भिन्न आहे. प्रकृती वेगळी, पुरुष वेगळा, महत्त्व वेगळं. आणि तू तर मला भक्तियोग सांगतोस, तेव्हा आता मला भक्तियोगच मला विस्तारपूर्वक सांग. मला भक्तियोगच ऐकायचा आहे. भक्तियोगाच्या द्वारे जर हे सगळं ज्ञान सहजच प्राप्त होत असेल तर मला भक्तियोग सांग. आणि भक्तियोगामध्ये जन्ममरणाचं स्वरूप काय, त्याचप्रमाणे वैराग्य माणसाला कसं होईल, त्याचप्रमाणे ईश्वर काय कार्य करतो, इतिर माझो वच लक्षणम हे ऐकलं. आणि योग भास्कर हा आईने भगवंताला त्या ठिकाणी योग प्रकाशक सूर्य म्हटलंय. तुम्ही प्रत्यक्ष योग प्रकाशक सूर्य आहात, तुम्ही मला या भक्तीचा उपदेश करा. मैत्रेय म्हणतात विदुरा, याप्रमाणे इति मातुर्वचस लक्षणम प्रतिनंद्य महामुनी. भगवंतांनी आईचं वचन ऐकलं, आईचे शब्द ऐकले आणि श्लक्षणम अत्यंत कोमल हृदयाने प्रेमपूर्वक पद्धतीने ते बोलू लागले. आब भाषे कुरुश्रेष्ठ प्रतिम करुणार देता. आईचं मन, आईला आता भक्तियोग ऐकायचा आहे. आणि भगवान सांगू लागले, हे आई तुला आता मी भक्तियोग सांगतो. भक्तियोगो बहुविधो मागव्य भामिनी भाव्यते स्वभाव गुण मार्गेण पुंसां भावो विबध्यते. आता तुला मी जो भक्तियोग सांगणार आहे, या ठिकाणी कपिलाचार्यांनी आपण साधारणतः 4 मुक्ती मानतो, परंतु कपिलाचार्यांनी 5वी मुक्ती मानलेली आहे. आपण सामिप्य, सारूप्य, ज्याला आपण समीपता, सलोकता, सायुज्यता आणि भगवंताच्या जवळ राहणे याला म्हणतात समीपता. भगवंताच्या लोकामध्ये जायला मिळणे याला म्हणतात सलोकता. त्याचप्रमाणे भगवंतासारखं दिसणे स्वरूपता आणि सायुज्यता. परंतु सार्ष्टी नावाची एक 5वी मुक्ती कपिलाचार्यांनी सांगितली आहे. लक्षणम भक्तियोगस्य निर्गुणस्य उदारुतम अहेतुक्य व्यवहिता या भक्ती पुरुषोत्तमे. अहेतुक्य व्यवहता, या ठिकाणी अहेतुकी भक्तीला कपिलाचार्यांनी महत्व दिलेलं आहे. हेतुरहित भक्ती करा. कोणताही हेतू मनात ठेवू नका, कोणतीही इच्छा मनात ठेवू नका, कशाच्या साठी तरी करू नका. मला अमुक एक प्राप्त करायचंय, मला अमुक एक मिळवायचंय, माझ्या मनातली ही इच्छा देवानी पूर्ण करावी असं मनात ठेवू नका. कारण मग ती राजस भक्ती झाली. तामस भक्ती, राजस भक्ती आणि सात्विक भक्ती, सर्वश्रेष्ठ भक्ती ती आहे की जी भगवंतासाठीच काम करते. मला दुसरं मिळवायचं काहीच नाही, देवासाठी मला काम करायचंय, देवासाठी मला करायचंय. या ठिकाणी अहेतुक्य व्यवहिता
या भक्ती पुरुषोत्तमे, भगवंताला तीच भक्ती प्रिय आहे आणि या भक्तीला साध्य भक्ती असं म्हणतात. तेव्हा या साध्य भक्तीचं वर्णन सालोक्य सार्टी सामिप्य सारूप्य एकत्वम अप्युत दीयमानं न गृह्णन्ति विनामत सेवनंजनाः. अहो देव तुम्हाला सगळी मुक्ती, म्हणजे चारी मुक्ती द्यायला तयार आहे. ते म्हणतात मला मुक्ती नकोच आहे ना, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. ही तुकाराम महाराजांची जी मनोवस्था आहे. मला मुक्ती नको, न लगे तुझी मुक्ती, न लगे तुझी भुक्ती, मजा आहे विश्रांती वेगळीच, असं म्हणणारे नामदेव महाराज हे जर बघितले तर मुक्तीला देखील लाथाडतात. माऊलींनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलंय की जरी मुक्ती द्यायची देवानी तयारी दाखवली तरी परवसरे म्हणती. 9व्या अध्यायात त्यांनी म्हटलंय की मुक्ती ते परवसर म्हणती. अरे मुक्तीला म्हणतात तू बाजूला हो, बाजूला हो, मला पुढे जायचंय. मुक्ती म्हणते नाही नाही, मला परिणिली नोवरी, मी तुमच्या समोर नोवरी म्हणून उभी आहे, माझ्याच गळ्यात माळ घाला. ते म्हणतात गरज नाही, जा तिकडं, मला मुक्तीची गरज नाही. अशी जी अवस्था आहे तो भक्त मला प्रिय आहे. आता अशा भक्तीचं जे वर्णन या ठिकाणी स्वभाव गुण मार्गेण पुंसां भावो विबध्यते, अशा भक्तियुक्त अंतःकरण कसा असतं, असा भक्त कसा असतो, या भक्ताचं वर्णन जे भगवंत करतील आणि आईला ज्या भक्तीचं महात्म्य सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगू. हरे नमः पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.